नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील नमस्कारी या गावातील ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि नागरिकांनी तहसीलवर धडक देऊन निवेदन देण्यात आले. नमस्कारी हा घाट भारवाडी डेपोकरिता राखीव आहे. त्यामधील वाळू ही डेपोमध्ये साठवणूक करण्याकरिता घाट चालू करण्यात आला आहे. परंतु सदर कंत्राटदार हे ट्रक व ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू डेपोमध्ये न आणता परस्पर विक्री करत असून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवित आहे. तसेच नमस्कारी व फत्तेपूर रोडची 4 ते 12 ब्रास वाळू वाहतूक करण्याची क्षमता नसून त्या रोडने सर्रास ओव्हरलोड ट्रकची वाहतूक दिवसरात्र केली जाते. नमस्कारी या घाटामधून दिवसरात्र अवैध वाहतूक पोकलँड व ट्रकच्या सहाय्याने वाळू उत्खनन करून वाहतूक करण्यात येते. पण संबंधित प्रशासन हे या ठेकेदारांच्या पाठीशी आहे असा आरोप या गावातील नागरिक करत आहे. अवैध उत्खननात वापरले जाणारे साहित्य जप्त करून त्यांच्यावर धडक कारवाई करावी अशी मागणी नमस्कारी या गावातील नागरिक व ग्रामपंचायत करीत आहे. या संपूर्ण बाबीचा आढावा घेतला आहे. तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे यांनी थेट यांचा बघा ग्राउंड रिपोर्ट. प्रियंका राजेश दिघाडे, राहणार नमस्कारी. आमच्या इथं अवैध रेती वाहतूक सुरू आहे. आमच्या गावातले रस्ते खूप खड्डे पडले आहे. यावरती कोणी कार्यवाही करत नाही आहे. 10 वर्षापासून झालेला रोड आजपर्यंत पुन्हा डबल झालेलाच नाही. खूप खड्डे झाले आहेत त्या रस्त्याला. तरी पण त्याच्यावर रेतीचे खूप वाहतूक चालू आहे. तरी त्यांनी काही मदत केली पाहिजे, आमची अवश्य अपेक्षा आहे. आमच्या गावाकडे कोणीच लक्ष देत नाहीये. सरपंच दिनेश पांडुरंगी लांडगे, ग्रामपंचायत फत्तेपूर जावरा. माझ्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये 4 घाट येतात. फत्तेपूर, नमस्कारी, इसापूर व नमस्कारी 2 असे 4 घाट येतात. या घाटामधून दिवसरात्र अवैध वाहतूक चालू आहे. रेती आणि पोकलँडने पूर्ण घाट असा रिकामा करून ठेवलेला आहे. यावर कोणत्याही अधिकाऱ्याचे बंधन राहत नाही. आम्ही याचे कंप्लेंट याआधी सुद्धा केलेल्या आहे, तरी पण याची कोणतीही चौकशी होत नाही. दिवसरात्र या आमच्या रोडनी, या डांबरी रोडनी ज्याची वाहतूक क्षमता 2 टनापेक्षा जास्त नाही, त्या रोडनी 10-10, 12-12 ब्रास असलेले ट्रक, या 10 ब्रास रेती साठा असलेले ट्रक रोज रात्री दिवस रात्र चालू आहे. याकडे कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. तर आमची अशी मागणी आहे की जो नवीन रोड झालेला आहे आमचा 2-3 किलोमीटर, हा सुद्धा रोड पूर्णतः खराब होणे चालू आहे. आणि जुना रोड जो 10 वर्षाच्या आधी झाला होता तो तर पूर्ण म्हणजे असा रोड आहे की नाही असे वाटून राहिले, किंवा ही नुसती पांदणच आहे. तरी याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे. आणि जे रेती आहे, रेती डेपोमध्ये नेण्याऐवजी परस्पर रेती कंत्राटदार बाहेरच्या बाहेर विकत आहे. आणि खरे जे लाभार्थी आहे, ज्या लाभार्थ्यांना अशी अपेक्षा होती की 600 रुपये ब्रासनी रेती आम्हाला मिळेल, असे लाभार्थी वंचित आहे. आणि हे ठेकेदार, संबंधित ठेकेदार जे रेती डेपो आहे, त्या रेती डेपोमध्ये अशी मोठे तोडगोट असलेली रेती आणून टाकतात. आणि जो गाडलेला बारीक माल आहे हा आपल्या स्वतःच्या ट्रॅक्टर ट्रकने बाहेर नेऊन विकतात. व यावर म्हणजे चांगली व्यवस्थित कार्यवाही होणे अपेक्षित आहे. आणि आम्ही जर कंप्लेंट केल्या तर आमच्यावर म्हणजे हल्ले होतात. मी सुद्धा याच्या आधी कंप्लेंट केली आहे ज्या संबंधित कंत्राटदाराची, तर त्यांनी माझ्यावर चाकू हल्ला केला होता. हे याची कंप्लेंट मी पोलीस स्टेशनला सुद्धा दिली आहे. आणि हे उत्खनन चालू झाले तेव्हा जिल्हा खनिकर्म अधिकारी अमरावती यांच्याकडे सुद्धा निवेदन दिले आहे, पालकमंत्री यांच्याकडे सुद्धा निवेदन दिले आहे, पण यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. या रेतीमध्ये दिवस रात्र पोकलँड, चाळणी असलेले ट्रॅक्टर असे खोदकाम करून अवैध उत्खनन चालू आहे आणि अवैध वाहतूक चालू आहे. यावर लक्ष देणे गरजेचे आहे. तरी माझी सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की सर्वांनी याकडे लक्ष द्यावे व ही होणारी अवैध उत्खनन आणि अवैध वाहतूक पूर्णतः बंद करावी. मुकिंदराव उत्तमराव डंभारे, ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून मी इथं निवेदन घेऊन आलो आहे. तरी पण निवेदनाच्या दृष्टीनं कोणीही काही केलं नाही. 10 वर्ष झाले रोडचं काम एका माणसाला सुद्धा जाता येत नाही रोडनं. त्यामुळं आम्ही लय धोक्यात आहे. हे जर रोड जर झाला नाही तर आम्हाला 2 व्हीलर घेऊन सुद्धा चालता येणार नाही. तर आम्ही ह्या रोडबद्दल काहीतरी आमची अशी अपेक्षा आहे का